नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, श्रद्धेने पारायण पूर्ण केल्यानंतर अनेक भक्तांच्या मनामध्ये एकच भावना असते की आज माझे पारायण पूर्ण झाले. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, खरंच पारायण इथं संपते का हो? की इथून आपल्या खऱ्या साधनेला सुरुवात होते? अनेक भक्त नकळत पारायणानंतर अशा काही गोष्टी विसरतात, ज्यामुळे त्यांनी जपलेला जो आध्यात्मिक भाव असतो तो हळूहळू कमी व्हायला लागतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या प्रत्येक भक्ताने पारायण पूर्ण झाल्यानंतर नक्की करायला हव्यात. या गोष्टी तुमची साधना अधिकाधिक भावपूर्ण आणि सातत्यपूर्ण व्हायला मदत होते. चला तर मग श्री स्वामी समर्थांच्या चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये असं पाहणार आहोत की आपलं पारायण पूर्ण झाले, आरती झाली, प्रसाद घेतला आणि आता सर्व संपले. अनेक भक्त इथेच थांबतात अशी त्यांची भावना असल्यामुळे खरं सांगायचं तर पारायणाचा शेवट ते इथंच संपवून टाकतात. पण लक्षात घ्या, पारायणाचा शेवट म्हणजे साधनेचा शेवट नसतो. तो एका नव्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात असते. जर पारायणातून मिळालेली शांतता, श्रद्धा आणि गुरुकृपा आपल्या जीवनामध्ये जर टिकवायची असेल तर पारायणानंतर काही गोष्टी मनापासून करणं महत्त्वाचं असतं. आज आपण अशाच 5 गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवायला हव्यात. मित्रांनो, पारायण म्हणजे फक्त ग्रंथ वाचणे नाही, तर प्रत्येक अध्यायासोबत आपण आपल्या मनातील अहंकार, भीती आणि जी अस्थिरता आहे ती काय करायची आहे? दूर करायची आहे. परंतु अनेक जण काय करतात? एक चूक करतात. पारायण पूर्ण होताच ते पूर्वीसारख्या धावपळीच्या जीवनात परत जातात. त्यामुळं काय होतं? पारायणातून मिळालेली अंतर्मनाची जी शांती आहे ती हळूहळू काय होते? कमी व्हायला लागते, कमी होते. म्हणूनच आजच्या या 5 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यातली सर्वप्रथम पहिली गोष्ट आहे, कृतज्ञतेने आपल्या सद्गुरूंना किंवा आपल्या देवाला नमस्कार करा. पारायण पूर्ण झाल्यावर काही क्षण शांत बसा, आपले डोळे मिटा आणि आपल्या उपास्य देवतेला मनापासून किंवा गुरूंना मनापासून सांगा की हे गुरुदेव, तुमच्या कृपेने हे पारायण मी केलेलं आहे. माझ्यात अनेक दोष आहेत, माझ्या हातून खूप चुका झालेल्या आहेत, अनेक चुका झालेल्या असतीलही, त्या मला क्षमा करा. माझ्याकडे जे दोष आहेत त्या दोषासहित तुम्ही काय करा? मला तुम्ही स्वीकारा, माझा स्वीकार करा आणि माझ्यावर तुमची कृपादृष्टी राहू दे. अशा प्रकारची कृतज्ञता आपल्या गुरूंशी नम्रपणे बोला. म्हणजे आपण आपल्या गुरूंशी आपली कृतज्ञता व्यक्त करतो. दुसरी गोष्ट म्हणजे नामस्मरणाची साखळी आपण अजिबात तुटू द्यायची नाही. रोजच्या रोज आपलं जे काही नामस्मरण चाललेले असेल ते आपण काय करायचं आहे? सुरू ठेवायचं आहे. पारायण संपले म्हणजे आपलं नामस्मरण संपलं असं समजायचं नाही. तर आता ही खरी परीक्षा सुरू होते. रोज तुम्ही किती मिनिटे नामस्मरण करता?
तुमच्या लक्षात राहतं की नाही नामस्मरण करायचे. अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होऊन आपली ती साखळी आपण तुटू द्यायची नाही. सतत आपल्या ठरलेल्या वेळेत 5 मिनटं का होईना आपण आपल्या सद्गुरूंचा जप करायचा आहे. तिसरी गोष्ट आहे, ग्रंथातून शिकलेले जीवन जे आहे, अनुभवलेला जो प्रसंग आहे, अनुभवलेले जे त्यातले जीवन आहे, ते आपल्या जीवनामध्ये उतरवायचा आपण प्रयत्न करायचा आहे. पारायणात सर्वात मोठा लाभ म्हणजे मनातील बदल. जर ग्रंथ वाचला पण आपल्या मनामध्ये राग तसाच राहिला, अहंकार तसाच राहिला, आपली वागणूकही तशीच राहिली, तर आपण अजूनही शिकण्याच्या प्रवासात आहोत असं काही म्हणायला हरकत नाही. म्हणून आजपासून आपण संकल्पच करायचं की आपले पारायण आपण करायला बसलो किंवा आपल्याला इच्छा झालेली आहे, म्हणजे आपण एक संकल्प करायचा की सर्वांशी नम्रतेने वागायचं, सर्वांशी गोड बोलायचं, सत्य बोलायचं, कोणाला दुखवायचं नाही, कोणाला वाईट वाटेल असं वागायचं नाही, कोणाच्या मनावर परिणाम होईल असं वाटायचं नाही. हीच तर खरी आपली काय आहे, गुरुदक्षिणा आहे. म्हणजेच आपण अधिकाधिक आपल्या सद्गुरूंना आपण आवडू लागतो. त्यानंतरची चौथी गोष्ट आहे, आपल्या क्षमतेनुसार आपण आपली सेवा ठेवायची आहे. सेवा म्हणजे मोठे दान नाही, तर सेवा म्हणजे काय, तर एखाद्या आजाराला मदत करा, अडलेल्याला मदत करा, नडलेल्याला मदत करा, एखाद्या भुकेलेल्याला अन्न द्या, मुक्या प्राण्यांना अन्न द्या, एखाद्या वृद्ध माणसाला औषध पाणी आणून द्या, त्याचं काही काम असेल, बँकेचं काम असेल किंवा किराणा आणण्याचं काम असेल ते त्याला आणून द्या, किंवा एखादा विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यालासुद्धा तुम्ही मदत करू शकता. म्हणजे एखादा गरीब आहे त्याला मदत करणे हा झाला सेवाभाव. सेवाभाव म्हणजे इतर काही सेवा करणं म्हणजे साफसफाई करणं असा धरायचा नाही. म्हणजे एखाद्याचे मनापासून काम करणे ही झाली सेवा. त्याचप्रमाणे एखाद्याचं मनापासून ऐकणं ही देखील काय असते, सेवाच आहे. तीही काही करायला हरकत नाही. म्हणजे गुरूंना फुले अर्पण करण्याइतकेच ही महत्त्वाची सुद्धा कामं करणे फार गरजेचं आहे. म्हणजे फुलांसारखंच आहे. म्हणजे ही जरी सेवा केली तरी ती सद्गुरूंना तुम्ही फुले वाहिलेली आहेत असं सद्गुरूंना वाटायला लागतं. अनेक जण पारायणानंतर काय करतात, साधनेचा छोटासा संकल्प करतात. काय करतात, तर पारायणानंतर पुन्हा पुढच्या वर्षाची वाट बघतात की मी पुढच्या वर्षी वाचेन. असं नाही, आपली साधना थांबवायची नाही. समजा आपण आता ह्या आठवड्याला एखाद्या ग्रंथाचं पारायण केलेलं आहे, मग आता काय पुढच्या वर्षी आपण करायचं असं नाही. परत दुसऱ्या आठवड्यातसुद्धा तुम्ही त्या ग्रंथाचं पारायण करू शकता. आपली साधना थांबवायची नाही. रोज आपल्याला जमेल तशी रोज 1 पान वाचा, रोज 5 ओळी वाचा, रोज 2 ओळी वाचा. तुमच्याकडे जसा वेळ असेल तसं तुम्ही वाचू शकता. अगदी 5 मिनटं की नाही तुम्ही नामस्मरण केलं तरीही हरकत नाही. रोज प्रार्थना करा, रोज नामस्मरण करा. तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तुम्ही त्या वेळेमध्ये ही गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. असा हा छोटासा संकल्प तुमच्या जीवनामध्ये तुम्ही रोज अवलंबलात तर तुम्हाला खरंच त्याचं चांगला फायदा होईल. लहान पावलेच आपला मोठा आध्यात्मिक प्रवास घडवत असतं. म्हणून तुम्ही हा छोटासा संकल्प नक्कीच करा. मित्रांनो, गुरुकृपा केवळ चमत्कारांमध्ये नाही, तर ती आपल्या स्वभावात झालेल्या बदलांमध्ये असते, मनातील शांततेत असते, दुसऱ्यांबद्दल निर्माण झालेल्या प्रेमात असते. म्हणजे पारायणाचं हे खरं फळ आहे. आणि म्हणून कालपेक्षा आज मी किती नम्र वागलो, किती संयमी राहिलो, किती श्रद्धा बाळगली, किंवा कोणत्या गोष्टींवर मी विश्वास ठेवला, किंवा मी केलेल्या कामावर माझा किती विश्वास आहे, हे आपल्या पारायणाने आपण मनामध्ये आपलं मूल्यमापन करायचं. तरच आपण त्यामध्ये योग्य ठरू असं समजायला काही हरकत नाही. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा की पारायण संपत नाही, ते आपल्या जीवनात जगायचे असते, ते संपवायचे नसते. ग्रंथातील प्रत्येक ओळ आपल्या आचरणामध्ये उतरवायची असते.
तर प्रत्येक दिवस हा आपला पारायणासारखाच काय होतो, पवित्र होतो. स्वामींची कृपा सदैव आपल्यावर राहते किंवा आपल्या सद्गुरूंची कृपा सदैव आपल्यावर राहते. आणि म्हणून हा संदेश जर तुम्हाला मनाला स्पर्शून गेला असेल तर कमेंटमध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ ऐकत राहा, पाहत राहा आणि आपल्या श्रद्धेला कुठल्याही प्रकारे तडा जाणार नाही अशी वागणूक ठेवून आपलं जे स्वामींचं मन आहे ते दुखावले जाणार नाही आणि स्वामी आपल्या सतत सोबत राहतील. आपण स्वामींना आवडतील अशा गोष्टी करत राहू याचा संकल्प करा आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या या पारायणाचा फायदा होईल आणि त्यामुळे तुम्हाला आपले पारायण पूर्ण झालेले आहेत याची निश्चितपणे खात्री होईल आणि तुमची साधना अधिकाधिक भावपूर्ण घडेल. धन्यवाद.